जाऊया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे हरियाणामधून। हरियाणा विधानसभेमध्ये मोठा फेरबदल झालेला आहे। हरियाणामध्ये भाजपने आता मुसंडी मारली आहे आणि कलानुसार हरियाणामध्ये भाजपला बहुमत आहे आणि कलानुसार भाजप 50 जागांवर आता आघाडीवर आहे। तर आताच्या कलानुसार हरियाणामध्ये काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे। तर हरियाणामधली आपण ही परिस्थिती पाहतोय। सध्या हरियाणाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। अत्यंत लक्षवेधी अशा या निवडणुका हरियाणाच्या ठरलेल्या आहेत आणि आता भाजपने मुसंडी मारलेली आहे। काँग्रेसला 35 जागांवर आघाडी आहे। हरियाणाच्या निकालांमध्ये सुरुवातीचे कल हे पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने होते, मात्र नंतर मोठा फेरबदल झाला आणि आता भाजपने मुसंडी मारली आहे। 50 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर 35 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे आणि INLD 2 जागांवर। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। कृष्णात, हरियाणामध्ये भाजप मुसंडी मारताना दिसतंय। खरं तर सकाळी चित्र थोडं वेगळं होतं, मात्र आता पूर्णपणे चित्र पुढे येऊ लागलेलं आहे। काय एकंदरीतच भाजपच्या गोटामध्ये वातावरण दिसतंय? देखील अशाच प्रकारे एक वेगळं चित्र मांडलं गेलं होतं की काँग्रेस त्या ठिकाणी सत्तेवर येईल असं सांगितलं गेलं होतं। सकाळच्या सत्रामध्ये देखील काँग्रेस पुढे असल्याचं पाहायला मिळत होतं, परंतु नंतरच्या सत्रामध्ये मात्र भाजपनं चांगली विजय पताका सुरू ठेवलेली पाहायला मिळते हरियाणामध्ये आणि त्याचाच परिणाम जो आहे तो संपूर्ण देशभरात जिथं जिथं भाजपचे कार्यालय आहे त्या ठिकाणी सुरू झाला पाहायला मिळतोय। महाराष्ट्रात मुंबईचे नरिमन पॉईंट इथल्या प्रदेश कार्यालयासमोर भाजपचे नेते आता एकत्र जमायला सुरुवात झालेले आहेत। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सध्या या ठिकाणी आलेले आहेत। भाजपचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येनं तिथं ढोल ताशाच्या गजराचा आनंद व्यक्त करताना दिसून येत आहेत। थोड्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या परिसरामध्ये येत आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो महाराष्ट्राच्या निवडणुकांवर देखील होणार का असा प्रकारचा एक प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। कारण ज्या प्रकारची हरियाणामध्ये लोकांच्या मध्ये नाराजी होती त्या सरकारविरोधात, परंतु त्याच सरकारच्या बाजूने भाजपच्या सरकारच्या बाजूने जर कौल मिळत असेल तर काही प्रमाणात तसंच चित्र हे महाराष्ट्रात देखील असू शकेल आणि त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास या निमित्तानं वाढलेला पाहायला मिळतोय आणि त्यासाठीचा जो जल्लोष आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। घोषणा ज्या आहेत त्या घोषणा दिल्या जात आहेत तर हरियाणा तो झाकी आहे, महाराष्ट्र अभी बाकी आहे। त्यामुळे अनुपमा एक प्रकारचा आत्मविश्वास जो आहे तो या विजयामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील मिळताना दिसतोय। ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आपण ही दृश्य पाहतोय ती मुंबईमधून पाहतोय। एकंदरीतच भाजपमध्ये अत्यंत आनंदाचं सगळं वातावरण आहे। निकाल हरियाणात लागलेत आणि जल्लोष मुंबईत सुरू आहे।